सध्या टोमॅटोच्या दरात मोठी वाढ होतीये, याचा शेतकऱ्यांना फायदा होतोय, मात्र ग्राहकांना वाढत्या दराचा फटका बसलाय। सध्या टोमॅटोचे दर हे 80 ते 100 रुपये किलोवर पोहोचलेत। अशातच सरकारने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी कमी दरात टोमॅटोची विक्री सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडियाने कमी दरात टोमॅटो विक्रीचा निर्णय घेतलाय। आजपासून दिल्ली एनसीआर मध्ये 60 रुपये किलो दराने टोमॅटो विकण्याचा निर्णय घेतला गेलाय। गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो उत्पादक भागात मुसळधार पावसामुळे पुरवठ्यावर परिणाम झालाय। पुरवठा वेळेवर न झाल्याने दिल्ली एनसीआर मध्ये टोमॅटोचा तुटवडा निर्माण झाला। याशिवाय पावसामुळे टोमॅटोची नासाडीही वाढतीये, त्यामुळे दरात वाढ होताना दिसतीये। दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव मिळाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील कोतुळ इथे 21 दिवसापासून धरणे आंदोलन सुरू आहे। कोतुळ ते संगमनेर भव्य ट्रॅक्टर रॅली काढून आंदोलकांनी आपला रोष व्यक्त केलाय। या पार्श्वभूमीवर राज्याचे दुग्ध आयुक्त विकास मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संगमनेर प्रांत कार्यालयात आंदोलक प्रतिनिधी यांच्यासोबत मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक संपन्न झाली। यावेळी मागण्यांचं निवेदन दूध आयुक्तांना देण्यात आलंय। याबाबत मान्य केलेल्या मागण्यांचे लेखी स्वरूपात येत्या 2 दिवसांमध्ये प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना देण्यात येईल असं सांगण्यात आलंय। मात्र मान्य मागण्यांचे लेखी आल्यानंतरच आंदोलनाबाबत निर्णय होऊ असा दुग्ध आयुक्तांना सांगितल्याची माहिती किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवलेंनी सांगितलंय। राज्यात सर्वाधिक कांद्याची आवक असलेल्या सोलापूर जिल्ह्यात कांदा महाबँक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय। मात्र या कांदा महाबँकेचा फायदा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांपेक्षा पुणे अहमदनगरच्या शेतकऱ्यांना अधिक होणार आहे। त्यामुळे महाबँकेची उभारणी कशी होणार याकडे लक्ष लागले। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठी आवक असते। अशातच कांद्याचा दर पडल्यानंतर शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। नोव्हेंबर ते जानेवारी अशा 3 महिन्यात मोठी आवक असते। सुमारे 1000 ते 1200 ट्रक कांद्याची आवक असते। अशा वेळेत हमखास दर पडतो। त्यामुळे आता राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक प्रकल्प सुरू होतोय। आता सोलापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना या कांदा महाबँकेचा कितपत फायदा होईल हे पाहावं लागणार आहे। वाशिम जिल्हा सोयाबीनचे उत्पादन वाढत असले तरी दरात मात्र वाढ होताना दिसत नाहीये। दरवाढीची शेतकऱ्यांना आशा असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा माल घरात पडू नये यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली असून दरवाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे। एकीकडे उत्पादन खर्च वाढला असला तरी उत्पन्न मात्र कमीच आहे। सोयाबीन हे शेतकऱ्यांना हक्काचं पीक असलं तरी मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे दर मात्र कमालीचे खालावत चाललेत। सोयाबीनचे दर वाढतील अशी शेतकऱ्यांना आशा असल्यामुळे सद्यस्थितीत अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीन पडू नये। सन 2022 ते 23 मध्ये वाशिमच्या बाजारात सोयाबीनला सरासरी 6500 पर्यंत दर होते, तर 2023 मध्ये 5800 चा भाव होता, तर यावर्षी सरासरी 4500 पर्यंत दर मिळतोय। कृषीप्रधान भारतात जवळपास 42.3% लोकसंख्या शेती क्षेत्रावर अवलंबून आहे, तर या क्षेत्राचा देशाच्या जीडीपी मध्ये वाटा 18.2% इतका आहे। एकीकडे या क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी आणि प्रगती होत असताना मात्र कृषी क्षेत्रामध्ये यंदा चांगलीच घट झाल्याचं चित्र आहे। पण मागच्या हंगामातील कृषी विकास दरापेक्षा यंदाचा कृषी विकास दर कमी असल्याचं केंद्र सरकारने सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आलंय। केंद्र शासनाच्या आर्थिक पाहणी अहवालातून शेती क्षेत्रातील बऱ्याच गोष्टी समोर आल्यामुळे देशातील कृषी अर्थव्यवस्था किती पाण्यात आहे हे दिसून येते। मागच्या 5 वर्षाची सरासरी पाहिली तर देशाचा कृषी विकास दर हा 4.18% एवढा होता, तर 2022-23 साली हाच कृषी विकास दर 4.7% इतका होता। मात्र यंदा देशाच्या कृषी विकास दरात घट होऊन हा दर केवळ 1.4% राहिला असल्याचं समोर आलंय। यामुळे देशाच्या कृषी क्षेत्रात किती पिछेहाट झाली असल्याचं दिसून येत आहे। शेतातील मातीचा दर्जा टिकून राहिला तरच उत्पादनात भर पडणार आहे, ही बाब लक्षात घेऊन वाशिम तालुक्यातील 300 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनच्या माध्यमातून विषमुक्त सेंद्रिय भाजीपाला उत्पादन घेणं सुरू केलंय।
उत्पादित मालाची मागणीनुसार घरोघरी विक्री केली जात असून त्यांना कृषी विभागाचे सहकार्य मिळते। सध्या रासायनिक खतांमुळे शेतकऱ्याच्या उत्पादनात भर पडतीये, मात्र पिकांतील रासायनिक घटकांचा मानवी शरीरावर विपरीत परिणाम होतोय। शिवाय जमिनीचा पोतही बिघडत चाललाय। त्यामुळेच आरोग्य जपणारे नागरिक सेंद्रिय शेतीतून पिकवलेल्या अन्नधान्याला पसंती देत असून सेंद्रिय शेतीमाल उत्पादक शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा भात शेतीचा मुख्य व्यवसाय असून आजही इथे पारंपरिक पद्धतीने शेती होतीये। जिल्ह्यात पुष्प नक्षत्राच्या अगदी सुरुवातीपासूनच भात शेतीला पोषक असा पाऊस पडत असल्याने शेतकरी आणि शेतमजुरात आनंदाचं वातावरण आहे। या ठिकाणी कोरडवाहू क्षेत्र असल्याने पावसावरच शेती अवलंबून असून सध्या सततच्या पावसाने शेत जमिनींमध्ये पाण्याचा संचय झाल्याने आपली रोवणी लवकरात लवकर आटपावी म्हणून शेतकरी कसोशीने प्रयत्न करताना दिसतात। रोवणीची कामे जोमात सुरू असून शेतशिवार शेतकरी व मजुरांनी फुलल्याचे चित्र पाहावयास मिळतंय। 3 महिन्यांपूर्वी पाणी टंचाईमुळे बाजारपेठांसह शेतीचे अर्थचक्र थांबल्याने चित्र होते। पाण्याअभावी सर्वत्र फळबागा संकटात सापडल्याने उत्पादनाअभावी मोसंबीच्या बाजारपेठा बंद होत्या। रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला होता। आता 3 महिन्यांनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोडची मोसंबी बाजारपेठ जोमाने सुरू झालीये, मात्र मोसंबीचा दर घसरल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय।